काश्मीरच्या मुद्द्यावर भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल। तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची ठाम भूमिका। ट्रम्प यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावला। ट्रेड संबंधी वाटाघाटीलाही इन्कार। सैन्यानं पाकिस्तानच्या न्यूक्लिअर धमक्यांची हवाच काढून टाकली। भारतीय सैन्यानं पाकला घरात घुसून मारलं। पंतप्रधान मोदींकडून आदमपूर एअरबेसवर सैन्याचं कौतुक। S-400 एअर डिफेन्स सिस्टीम पाडण्याचा दावा करणारा पाकिस्तान तोंडावर पडला। मोदींच्या आदमपूरमधल्या भाषणावेळी एअर डिफेन्स सिस्टीम मागे, आमच्या मिसाईलनं शत्रूचा थरकाप उडतो, मोदींची डरकाळी। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये चकमक। लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। शस्त्रसंधीनंतर काश्मीरमध्ये पहिलीच चकमक। आजपासून भाजपची देशभरात तिरंगा यात्रा। 13 मे ते 23 मे दरम्यान देशव्यापी तिरंगा यात्रा निघणार। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर यात्रा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय। कृत्रिम वाळू धोरणाला मंजुरी। पर्यावरणाची हानी टाळणार तर रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी राज्यात फिरतं पथक योजनेला मान्यता। सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी। अजितदादा आणि आपण पुन्हा एकत्र कुटुंब होऊ अशा आशयाचे पोस्टर्स। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंतांमध्ये अर्धा तास चर्चा। दोघांमध्ये युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। जस्टिस भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश। 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भूषण गवईंचा कार्यकाळ। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी देवस्थान समितीचा निर्णय। तोकडे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी। देशात अंदमानमध्ये आजपासून मान्सून दाखल होणार। राज्यातही मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता। राज्याचा 10वीचा निकाल 94.10%। कोकण विभागाचा सर्वाधिक 98.82% निकाल तर नागपूर विभागाचा सर्वात कमी 90.78% निकाल। यंदाही मुलींचीच बाजी। IPLचं नवं वेळापत्रक जाहीर। 17 मे पासून पुन्हा धुरळा उडणार। 3 जूनला अंतिम सामना खेळवण्यात येणार।